मंडळी की ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला, असे माझे गुरुवर्य की ज्यांच्यामुळे मी इथं उभी आहे, असे हरिभक्तीपारायण भागवताचार्य रामायणाचार्य विद्वत रत्न गुरुवर्य त्र्यंबकेश्वर कोरडे गुरुजी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. असं की ज्यांच्यामुळे मी इथं उभी आहे ते माझे गुरुवर्य, त्यांच्यासाठी मी 2 शब्द म्हणते आणि नंतर कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल मला भाग्यवान केला, 4 माणसात आणलं, असं त्यांनी मला दिलं या ज्ञान. गुरु माझा जीव की प्राण, गुरु माझा जीव की प्राण. मला भाग्यवान केला, 4 माणसात आणलं, असं त्यांनी मला दिलं या ज्ञान. गुरु माझा जीव की प्राण, गुरु माझा जीव की प्राण. विठ्ठल 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 विठ्ठल. असं आणि आपण इथं कीर्तन करतोय, हे जर कीर्तन तुम्हाला नंतर ऐकावं असं जर वाटलं की तुम्हाला असं वाटलं की बाबा योगिता दीदीचं कीर्तन आपल्याला नंतर ऐकायचंय, तर तुम्ही कुठंही जा आणि कीर्तन सर्च करायचं. हरिभक्तीपरायण योगिता दीदी यांचं कीर्तन तुम्हाला कीर्तन ऐकायला भेटणार. असे आपले दादा गजरमुक्ताईचा चॅनल ह्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचला ते आपले सिस्टीमवाले, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. बाई हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, संतांच्या पायावरती माझा विश्वास आहे. संताची पायी हा माझा विश्वास. कसा विश्वास? सर्व भावे दास झालो त्यांचा. तुकोबराय सांगतात की संतांच्या पायावरती माझा विश्वास आहे आणि मी कायेनी वाचेनी आणि मनाने त्यांचा दास झालो. सर्व भावे दास झालो त्यांचा. मग एका सद्ग्रस्ताने तुकोबरायांना प्रश्न केला, का हो महाराज, तुम्ही म्हणता तुमचा मात्र संतांच्या पायावरती विश्वास आहे, याला काही कारण आहे का? संतांच्या पायावरती विश्वास ठेवल्याने काय होईल? तेव्हा जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, तेची माझे हित करीती सकाळ, जेने हा गोपाळ कृपा करी. कारण मला चांगलंच माहीत आहे की ते माझं हित करतात, की ज्या हितामुळे भगवंत माझ्यावरती कृपा करतो. तेची माझे हित करीती सकाळ, जेने हा गोपाळ कृपा करी. मग एका सद्ग्रस्ताने तुकोबरायांना प्रश्न केला की एवढंच बस का? संतांच्या पायावरती विश्वास, कारण काय? तर ते तुमचं हित करतात, एवढंच. तुकोबराय म्हणले नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, भागलिया माझ वाहातील कडिये, त्यांचे आले जोडे सर्व सुख. जेव्हा आम्ही परमार्थ पथकावरती चालताना थकेल, तेव्हा ती संत महात्मे आमची आई होतात आणि आम्हाला कडेवरती घेतात. भागलिया मद वाहातील कडिये, त्यांच्या संगतीमध्ये मला सर्व सुख प्राप्त होतं. त्यांचे याने जोडे सर्व सुख. बस. तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणेशेस सेवी नावडी, किंवा तुका म्हणेशेस घेई नावडी, वचन न मोडी बोलिले ते. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबराय सांगतात की त्या संत महात्म्याच्या पत्रावरती जे शीत उरले ते आम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करेन आणि त्यांची अमृत वचने कधीच मोडणार नाही, कारण त्यांच्या अमृत वचनामध्ये माझं कल्याण आहे हे मला माहीत आहे. म्हणून माझा संतांच्या पायावरती विश्वास आहे. विठ्ठल विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. कळला का तुम्हाला? आपल्या भाषेत सांगायचं म्हणलं तर ठळक ठळक बातम्या. विठ्ठल 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 तसा जर विचार केला तर संपूर्ण भगवंताचं नाम मुखामध्ये येण्याकरता अनंत जन्माची पुण्य असावी लागते. असे येत नाही, कितीतरी जन्माची पुण्य असावी लागते, तेव्हा तर कुठे भगवंत आपल्यावरती कृपा करतो. आमच्या जनाबाई महाराज म्हणतात, जन्मो जन्मे आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मे आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मे आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मे आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा
विठ्ठले कृपा केली देवा या विठ्ठले कृपा जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठलने कृपा केली. जनाबाई महाराज सांगतात की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, आम्ही जन्मोजन्मांतरीचं पुण्य केलं, त्यामुळे भगवंताने आमच्यावरती कृपा केली की आमच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आलं. आपल्या मुखामध्ये येतं का? येतं का? आपल्याला टाळवाजं म्हणलं तरी जीवावर येतं. मुखातून विठ्ठल नाव येतं तर दूरच राहिलं. म्हणा सर्वांनी एकदा विठ्ठल 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 काय वाजा विठ्ठल 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 जनाबाई महाराज सांगतात की आमची पुण्याई आहे म्हणून आमच्या मुखाला भगवंताचं नामस्मरण आलं. आता एक उदाहरण आठवलं म्हणून तुम्हाला सांगते. एक असाच म्हातारा होता, अख्ख्या त्याने जन्मामध्ये एकही पैसा दान धर्म केला नव्हता, कुठंच दान धर्म केला नव्हता. गावात सप्ताह सुरू झाला ना परगावी जाऊन राहायचा. एवढा माणूस चिंगूट होता, एवढा हे होता. भगवंताचं नामस्मरण तर मुखामध्ये घेतलंच नव्हतं त्याने, कधीच नाही. कपडा जरी शिवायला नेला तरी कपडा शिवून द्या असं जर असं म्हणल्याच्या नंतर शिवून द्या म्हणल्याच्या नंतर भगवान शंकराचं नाव येतं मुखामध्ये, हा कपडा शिवून द्या, तरी पण तो म्हणायचा नाही हे जिथं फाटलंय त्यात धागा भरून द्या असं म्हणायचा. एवढा चिंगूट होता. भगवंताचं नामस्मरण त्यांनी केलंच नव्हतं. त्याच्या अधोगतीनं त्याची अधोगती निश्चित झाली. त्याचं मरण जवळ आलं. मरण जवळ आल्याच्या नंतर म्हाताऱ्याला दिसत होतं पण बोलता येत नव्हतं. आता भगवंताचं नामस्मरण केलं नाही म्हणल्याच्या नंतर बोलता कसं येईल? त्याला बोलताच येत नव्हतं. म्हातारा बाजावर पडला, मृत्यूला झुंजत होता. त्याच्या लेकी, त्याच्या सुना, त्याचे लेक सगळे त्याच्या जवळ येऊन बसले. सगळे जवळ येऊन बसल्याच्या नंतर त्यांच्या दारामध्ये होतं एक वासरू. वासरू माहिती आहे ना तुम्हाला? वासरू. आणि ते वासरू काय खात होतं? केरसुणे. केरसुणे माहिती आहे? बोलता का नाही तुम्ही? मुख्य आहे का तुम्ही? तुम्ही थांबा, तुम्हीच बोलताय, ते बोलतच नाहीत, झोपून जाते ना ते. हां, आमची पार्टी. केरसुणी माहिती का? महिला मंडळ केरसुणी फडा. ते वासरू फडा खात होतं. फडा खात असल्याच्या नंतर त्यांनी अस्पष्ट न समजण्यासारखे असे काहीतरी शब्द म्हणले. वाके वाके असं म्हणत होता. त्याला काय सांगायचं होतं? वासरू केरसुणी खातंय, वाके वाके असं म्हणत होतं. आता न समजण्यासारखं काहीतरी म्हणत होता. आता मुलं त्याचे हुशार होते. त्यांच्या मुलांना वाटलं आता बाबाला आयुष्याच्या अंती वासुदेव केशव नामस्मरण करायचं आहे. ते लगेच उठला, पळतच गेला वैद्याकडे आणि त्याला घेऊन आला. त्याला घेऊन आल्याच्या नंतर त्यांनी 100 रुपयाची हेमगर्भाची मात्रा दिली, ज्यामुळे त्याला म्हाताऱ्याला बोलता आलं. म्हाताऱ्याने हेमगर्भाची मात्रा घेतली की तटकन उठून बसला म्हातारा. म्हातारा म्हणते, अरे गांधर परक्या, तुला किती वेळ ते सांगतोय ते वासरू केरसुणी खाताय, तू याच्यासाठी किती पैसे दिले? ते म्हणे 100 रुपये. म्हणे या 100 रुपयामध्ये माझं आता 10वं 13वं 15वं मासिक वार्षिक सगळं केलं असं समजायचं, अजून पैसा खर्च करायचा नाही. म्हातारा असं बडबड करता मेलं पण भगवंताचं नामस्मरण काही केलं नाही. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय सांगतात की हा देह आपल्याला कशासाठी दिला भगवंतानी? आपण ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये असतो त्यावेळेस आपण भगवंताला वचन देतो की देवा मला या दुःखातून एकदा बाहेर काढ. या दुःखातून बाहेर निघल्याच्या नंतर मी तुझंच नामस्मरण करीन. एक वेळ करे या दुखावे गळे, 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 एक वेळ करे या दुखावे
आठवीन पाय माझा नवस आठवीन पाय माझा नवस आठवीन पाय माझा नवस आठवीन पाय दुरिताचे जाळे मुकवो दुरिताचे जाळे एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवून ये आठवीन पाय हा माझा नवस रात्राने दिवस पांडुरंग. आपण ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये असतो तेव्हा भगवान परमात्म्याला वचन देतो की देवा या दुःखातून एकदा मला बाहेर काढ. या दुःखाच्या बाहेर आल्याच्या नंतर मी काय करीन रात्र आणि दिवस तुझं नामस्मरण करीन. पण ज्या वेळेस आपण गर्भाच्या बाहेर येतो तेव्हा लगेच म्हणायला लागतो केव्हा केव्हा. ज्या वेळेस गर्भाच्या बाहेर बाळ येतं तेव्हा रडतं का नाही, केव्हा केव्हाच म्हणतं का नाही, लगेच खोटं बोलायला लागतो. पण हा देह कशासाठी दिला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात देवे दिला देह भजना गोमटा 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 या झाला फाटा बाधिकेचा बाधिकेचा ओला झाला फाटा बाधिकेचा बाधिकेचा या झाला फाटा बाधिकेचा बाधिकेचा देवे दिला देह भजना गोमटा 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 तोया झाला फटा बाधिकेचा 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 बाधिकेचा. मृदंगासाठी एकदा टाळ्या वाजवा. सोपं नसतं महाराष्ट्री वाजवणं. तुम्हाला काय तुम्ही म्हणता 8 दिवस येतात बोंबलतात पैसे घेऊन जातात. म्हणा बरं इथं येऊन विठ्ठल विठ्ठल मत इथं उभं राहिल्याच्या नंतर विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हा देह भगवंताने कशासाठी दिला. देवे दिला देह भजना गोमटा. आपण कशासाठी वापर करतो. देवे दिला देह भोजना गोमटा देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. भगवंताने हा देह कशासाठी दिला. देवाचं नामस्मरण करण्यासाठी. आपण खूप भाग्यवान आहोत की आपण या धर्ममंडपामध्ये बसले आहोत, की या पवित्र अशा भारतभूमीमध्ये आपण जन्माला आलेले आहोत, की ज्या भारतभूमीने आपल्याला जगायचं कसं शिकवलं, की ज्या भारतभूमीने आपल्याला मरायचं कसं शिकवलं. आपण या भारतभूमीमध्ये जन्माला आलो की या भारतभूमीमध्ये संतांनी साधूंनी अवतार घेतले. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. आपण या भारतभूमीमध्ये जन्माला आलो की स्वर्गातले देव सुद्धा देवाला विनंती करतात की देवा एकदा त्या मृत्यू लोकामध्ये मला जन्म दे. एवढा महान आपला भारत देश आहे. मृत्यू लोके व्हावा जन्मा मृत्यू लोके व्हावा
महाराज काय झालं माहिती का, हे चांगलं म्हणले म्हणून तुम्हाला म्हणलं टाळ्या वाजवा. मी असंच एका गावी कीर्तनाला गेले, तिकडं आळंदीकडं कीर्तनाला गेले आणि गायनाचार्य मागं उभे राहिले होते असेच. हे काय दिसत नव्हते मला, असेच मागे उभे राहिले होते. आणि मग प्रमाण आलं कीर्तनामध्ये काय, तिन्ही देव जसे परब्रह्मीचे ठसे. आता त्यांना येत नव्हता अभंग, पण मी जे म्हणलं तेच म्हणायचं ना त्यांनी. ते मागून म्हणणारे लगेच म्हणत होते, तिन्ही देव जसे परभणीचे ससे. मी म्हणलं ससे नाही आणायचे, तर कीर्तन करायचं आपल्याला. म्हणलं जाऊ द्या, हे तरी नेलं कसं तरी सपादून. मृदंगाचार्य चांगले होते म्हणून नेलं कसं तरी सपादून. तर दुसरं प्रमाण आलं, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राधा. ते मागवर म्हणणाऱ्याने तेच म्हणा ना, ते म्हणत होते, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राधा. कुठून उचलून आणले होते काय माहिती, पण आपले चांगले आहेत, हाय का नाही, हाय का नाही, आपले चांगले. तुम्ही बोलता का नाही, तुमच्या गावातल्या बाई मुके आहेत का, बोलता का नाही तुम्ही. जाऊ का मी, चालेल. विठ्ठल विठ्ठल बोलत चला तुम्ही. तुम्ही बोलल्याच्या नंतरच मला समोरचं काय बोलवतं आठवतं, नाही तर आठवतच नाही. आणि एक प्रॉब्लेम मेन महत्वाचा म्हणजे मला ऐकायला येत नाही. बरं, जरा मोठ्याने बोलत जा. विठ्ठल विठ्ठल आपण अशा भारतभूमीमध्ये जन्माला आलो की या भारतभूमीने आपल्याला जगद्गुरु तुकोबारायांसारखे ज्ञानोबारायांसारखे संत दिले. विकोदा की जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे बाणा ही आमची आहे बोली, आसमानी झळके भव्य पताका भगव्या दरी बटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. आपण अशा भारतभूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत की आजही तुम्ही भंडारा डोंगरावरती गेलात आणि तिथली माती जर उचलून कानाला लावली ना, तर आजही त्या मातीतून असा आवाज येतो, विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा सर्वजण टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. मी विठ्ठलाचा. आजही तुम्ही भंडारा डोंगरावरती गेलात आणि तिथली माती जर उचलून कानाला लावली तर आजही त्या मातीतून असा आवाज येतो, विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आजही तुम्ही पावनखिंडीमध्ये गेलात आणि तिथली माती जर उचलून कानाला लावली ना,
तर आजही त्या मातीतून असा आवाज येतो, पोचलाच का रे शुभागडावरती, झाला का रे तोफेंचा आवाज, पोचलाच का रे शुभागडावरती, झाला का रे तोफेंचा आवाज. एवढी महाराष्ट्राची माती महान आहे आणि अशा महान भारतभूमीमध्ये आपण जन्माला आलो, हे आपलं परम भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल भगवंताने हा देह कशासाठी दिला? भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी. आपण करतो का? नाही. जगद्गुरु तुकोबाने सांगतात की जन्माला आल्याच्या नंतर काय करायचं, तर संतांच्या पायावरती विश्वास ठेवायचा, सर्व भावे त्यांचा दास व्हायचं आणि काय करायचं? नामस्मरण करायचं. आपण करतो का? नाही. विठ्ठल विठ्ठल संतांच्या पायावरती विश्वास ठेवायचा. तर विश्वास हा फार महत्वाचा आहे. विश्वासाला संसारामध्ये महत्व आहे आणि परमार्थामध्ये महत्व आहे. संसारामध्ये जर विश्वासाला महत्व नसेल तर संसाराचा गाडाच पुढे चालत नाही. पतीचा पत्नीवरती विश्वास असलाच पाहिजे आणि पतीचाही पत्नीवरती विश्वास असला पाहिजे, तर संसाराचा गाडा पुढे चालतो. नाहीतर आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो विश्वास कमी आणि संशय जास्त. पण मौली ज्ञानोबा सांगतात की या जगामध्ये सर्वात मोठं जर पाप कुठलं असेल तर ते म्हणजे संशय घेणे आहे. म्हणून संशया हुने थोर अनेक पाप नाही घोर, हा विनाशाची वा घोर प्राणियासी. ज्ञानोबा सांगतात की या जगात सर्वात मोठं जर पाप कुठलं असेल तर ते म्हणजे संशय घेणे आहे. आता परमार्थामध्ये विश्वासाला फार महत्व आहे आणि संसारामध्ये विश्वासाला फार महत्व आहे. संसारामध्ये विश्वासाला काय महत्व आहे आपण नंतर पाहू. आधी भजन करा. विठ्ठल विठ्ठल संसारात विश्वासाला फार महत्व आहे. तर एका गावामध्ये असं तुमच्या गावासारखं खेडेगाव होतं. त्या गावामध्ये दोघे सासा सुना राहत होत्या. आधी सासा सुना घरी दोघे एकत्रच राहायच्या, आता राहत नाहीत. आधी सुनाला टेन्शन असायचं की सासू कशी भेटते, आता सासूला टेन्शन असतं सून कशी भेटते. खरं आहे का नाही? अशा दोघे सासू सुना राहत होत्या. पण सासूचाही सुनेवरती विश्वास नव्हता आणि सुनेचाही सासूवरती विश्वास नव्हता. सासू बाहेर गेली सून चोरून खायची, सून बाहेर गेली की सासू चोरून खायची. तर काय खात असते ते तुम्हाला माहीतच असेल. एका दिवशी असंच सुनबाई काहीतरी कामानिमित्त बाहेर गेली. सासूबाई आली घरात. सासूबाईने आवाज दिला सुनबाईला, सुनबाई. घरात सुनबाई नव्हती, बाहेर गेली होती. तर सासूबाईला वाटलं सुनबाई बाहेर गेली, आपण काहीतरी खाल्लं पाहिजे. ती किचन रूममध्ये जाते, इकडं तिकडं बघते. तर महिला मंडळ मला सांगा लवकर होणारा पदार्थ कोणता? स्वयंपाक तुम्हीच बनवता ना का हे बनवतात? आमच्या इकडे हेच बनवतात म्हणून विचारलं. तुम्हीच बनवता ना? सांगा लवकर होणारा पदार्थ कोणता? शेवाळ्याचा भात. आपल्या इकडे त्याला वळवट म्हणतात. सासूबाईने अगदी 5 मिनिटात शेवाळ्याचा भात बनवला. पण त्या भाताची एक खोड असते महाराज, तो शिजतो लवकर पण गार होत नाही. तर म्हातारीनं बनवला. म्हातारीला वाटलं आता हे थंड होण्यासाठी आपल्याला मागच्या रूममध्ये जायला पाहिजे. म्हातारीने घेतला प्लेटात टाकून, पातेलं ठेवलं लपून. आता सुनबाई बघल्याच्या नंतर ओरडल ना म्हणून ठेवलं लपून. घेतला आणि गेली मागच्या रूममध्ये. मागच्या रूममध्ये गेली, हवा फुकत होती पण दात नसल्यामुळे हवाच बाहेर येत नव्हती. तरी फुकती बसली. तेवढ्यात आली सुनबाई. सुनबाईनं आवाज दिला, सासूबाई, अहो आत्याबाई. आत्याबाई घरातच होती. पण आत्याबाईला वाटला आवाज जर दिला तर सून म्हणे आपण हे चोरून खातोय. सासूबाईनं आवाजच दिला नाही, ती मागच बसली. सुनाला वाटलं सासू बाहेर गेली, आता काहीतरी चोरून खाल्लं पाहिजे. ती किचन रूममध्ये जाते, विचार करते, इकडं तिकडं बघते. चुलीवरती गरम लाल बुंद झालेलं दूध होतं. तिने एका ग्लासामध्ये घेतलं, त्याच्यात केसर टाकला, काजू बदामचा बुरका टाकला, साखर टाकली, 2 चमचे गावरान गाईचं तूप टाकलं. आता ते गरम झालेलं दूध गार कसं होणार? तिने विचार केला हे मागं जाऊन गार केलं पाहिजे. ती ग्लास घेऊन मागं गेली. पण तिथं आधीच कोण बसलं होतं? सासूबाई. सासू नाही सुनाकडे बघलं, सुना नाही सासूकडे बघलं. सासूने विचारलं, सुनबाई इकडं कुठं? सुनबाई पण हुशार होती. आजकालच्या सुना हुशारच आहेत. ती म्हणली, सासूबाई तुम्ही भात कोरडा कसा खाणार म्हणून दूध घेऊन आले. विठ्ठल सुनाने दूध कशासाठी आणलं होतं? तिला प्यायला. ती काय म्हणली,
तुमच्यासाठी आणलं. आता एकमेकांचा विश्वास नसेल तर चालणार नाही, तिथं अधोगतीच आहे. मग समजायचं की आपला विनाश हा निश्चित आहे. पण ज्ञानोपर हे सांगतात की जगात सर्वात मोठं जर पाप कुठलं आहे तर ते संशय घेणे आहे. आपण बघितलं संसारामध्ये विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर परमार्थाला विश्वासामध्ये काय महत्त्व आहे ते बघू. विठ्ठल महिला मंडळ झोपा येत आहे का तुम्हाला? चहा प्यायचा प्यायचंय का? मग टाळ वाजवत जा ना जरा, जीवावर आल्यासारखं. असं असं काय करताय? जरा वाजवा जोर रे नाही. विठ्ठल विठ्ठल एक आठवलं म्हणून सांगते. तुम्ही टाळ्या वाजवत नाही ना, ऐका. ताली बजाने से हाथों की लकीरें खुल जाती है. काय? ताली बजाने से हाथों की लकीरें खुल जाती है, कितनी भी जाड़ी औरत हो पतली बन जाती है. विठ्ठल म्हणून टाळी वाजवत जा. वाजव एकदा टाळी. विठ्ठल 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 परमार्थामध्ये विश्वासाला फार महत्व आहे. कारण शबरीने जर गुरूंच्या शब्दावरती विश्वास ठेवला नसता तर तिचा उद्धार हा झालाच नसता. काय? शबरीचं लग्न ठरतं. शबर राजाही आनंदित असतो, शबर नगरीही आनंदित असते. कारण शबरीचं लग्न असतं, त्याची एकुलती एक मुलगी तिचं लग्न असतं, त्यामुळे सर्व आनंदात असतात. शबरी रात्री हळदीचा अंग घेऊन महालाच्या बाहेर येते. महालाच्या बाहेर आल्याच्या नंतर ती बघते तिच्या डोळ्यासमोर हजारो पशुपक्षी आहेत. ती आईला हळूच विचारते, आई एवढे पशुपक्षी कशासाठी ग? तिची आई म्हणते, शबरी उद्या तुझं लग्न नाही का? तुझ्या लग्नामध्ये जे पाहुणे येणार आहेत त्या पाहुण्यांना या पशुपक्ष्यांचं मांस शिजवून खाऊ घालायचे. त्यावेळेस ते विचार करते, माझ्या लग्नामुळे एवढे पशुपक्षी मरत असतील तर मी हे लग्न न केलेलंच बरं. शेवटी नाविलाज म्हणून रात्रीच घर सोडून वनामध्ये निघून जाते. सकाळ होते. सकाळी शबरीला सगळीकडे शोधतात पण शबरी मात्र कुठंच सापडत नाही. सर्व पाहुणे मंडळी आपापल्या घरी जातात. सर्व पशुपक्ष्यांना सोडून देण्यात येतं. शबरीला सापडतात पण शबरी मात्र कुठेच सापडत नाही. शबरी इकडं मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये असते. शबरी दररोज सकाळी लवकर उठायची, रस्ता साफ करायची आणि मनात एकच भाव, संत सेवा घडावी. मातंग ऋषींना प्रश्न पडायचा की हा रस्ता रोज कोण साफ करत असेल? त्यावेळेस एका दिवशी शबरीला उठण्यासाठी उशीर झाला. ती दररोजच्या प्रमाणे रस्ता साफ करत होती. तेवढ्याच समोरून मातंग ऋषी आले आणि तिला विचारलं, बाळा तुझं नाव काय? त्यावेळेस तिने सांगलं, माझं नाव शबरी, मी भिल्ल जातीचे आहे. त्यावेळेस मातंग ऋषीने विचारलं, तू हा रस्ता रोज का साफ करतेस? तिने सांगितलं, मनामध्ये एकच भाव आहे, संत सेवा घडावी. काय? मनामध्ये एकच इच्छा आहे, संत सेवा घडावी. मातंग ऋषी सांगतात, तू हा रस्ता रोज साफ करतेस ना, तुला याच रस्त्याने रामप्रभू भेटण्याकरता येते. गुरूंच्या शब्दावरती विश्वास आणि तिला रामप्रभू भेटण्याकरिता येतात. विठ्ठल विठ्ठल मनात सुंदर भाव सजवते. आज मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आज मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आज मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. मनात सुंदर भाव सजवते. आज माझे प्रभू येतील, उद्या माझे प्रभू येतील. प्रभू आल्यावरती मी काय काय करेन? वनातून आणलेले वनातून बोरं आणते, दररोज रस्ता साफ करते, रांगोळी टाकते, सडा समर्जन करते. मनात एकच भाव की संत सेवा घडावी, भगवंताचं दर्शन व्हावं. कितीतरी दिवस तिने नामस्मरण केलं. मनात सुंदर भाव सजवते. आज मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे रघुराई तब मैं आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आज मेरे राम जी का
माझे प्रभू येतील, उद्या माझे प्रभू येतील. गुरूंच्या शब्दावरती विश्वास ठेवला. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. सारे जन्मों के पाप आज मिट जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे. वाजवा टाळी. टाळी. विठ्ठल 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 विठ्ठल. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, हरे जन्मों के पाप आज मिट जाएंगे राम आएंगे. मनात सुंदर भाव सजवते. आज माझे प्रभू येतील, उद्या माझे प्रभू येतील, आणि तिचा गुरूंच्या शब्दावरचा विश्वास कारणीभूत होतो, आणि तिला भेटण्याकरिता रामप्रभू येतात. रामप्रभूंना बसण्याकरिता आसन देते. वनातून आणलेलं बोरं आधी स्वतः चाकून पाहते. गोड गोड बोरं रामप्रभूंना देते, आंबट बोरं फेकून देते. गुरूंच्या शब्दावरती विश्वास ठेवला, त्यामुळे शबरीचा उद्धार झाला. जगद्गुरु तुकोबा नाही ते सांगतात की अभंगाच्या प्रथम चरणात, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, पायी हा माझा विश्वास, संताची 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 पायी हा माझा विश्वास. सर्व भावनास झालो त्रास, सर्व भावनास झालो त्रास, तेची माझा हित करीती सकाळ, तेची माझा हित करीती सकाळ. सर्व भावदास झालो त्रास, सर्व भावदास झालो त्रास, माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकाळ, करीती सकाळ. संताची पायी माझा विश्वास, सर्व भावदास झालो चंदा, सर्व भावदास झालो चंदा. आम्हाला विश्वास, सर्व भावदास झालो चंदा, सर्व भावदास झालो चंदा, झालो चंदा. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा.
जगद्गुरु तुकोबरे सांगतात की अरे बाबा, या मृत्यू लोकामध्ये माझा जर विश्वास कोणावरती असेल तर तो संतांच्या पायावरती आहे. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की त्याचे माझे हित करीते सकळ. शबरीचा उद्धार झाला यात नवल नाही. 33 कोटी देवदेवता ज्याच्या ताब्यात आहेत त्या रावणाचा उद्धार होण्यामागे काय कारण आपण नंतर पवादी भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबरे सांगतात संतांच्या पायावरती विश्वास ठेवल्यानंतर उद्धारच होतो. ते कसं काय? 33 कोटी देवदेवता ज्याच्या ताब्यामध्ये आहेत त्या रावणाचा उद्धार होण्यामागे काय कारण आपण बघू. एकदा काय होतं, रावणाची बायको कोण माहिती का तुम्हाला? रावणाची बायको तुम्हाला माहिती हो? थांबा त्यांना सांगू द्या. महिला मंडळ आपली पार्टी, हरायचं नाही. काय रावणाच्या बायकोचं नाव काय? किती बायको होत्या रावणाला? एकच होती का? रावणाच्या बायकोचं नाव काय? जोराने सांगा. तुम्हाला काय वाटलं आमची पार्टी हरली? विठ्ठल 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 विठ्ठल. तसं नाही, आमची पार्टी हरत नाही, पण समोर बसलेत ना म्हणून त्या भीत आहे थोड्या, आहे का नाही? महिला मंडळ एकदा हात वर करा, आपण भजन करू. टाळ पकवाज बंद. बघू आमची पार्टी जिंकते का नाही. आपली जिंकली पाहिजे बरं का पार्टी. सगळ्यांनी हात वर घ्या. ज्याने हात वर घेतले नाही त्याला त्याच्या शेजारची शपथ. घ्या हात वर. मागच्या पुढच्या इकडच्या सगळ्या दिसताय मला. घ्या हात वर. घ्या लवकर. मी पुढं म्हणणार, तुम्ही माझ्या मागं म्हणायचं. बाजूच्या गावात आवाज गेला पाहिजे. आपल्या गावात आज योग्य तिथं कीर्तन झालं. घ्या वर. नामदेव जनाबाई. मी आधी सांगितलं होतं मला ऐकायला कमी येतं. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. मागची आजी म्हणतच नाही, तिचं न माझं काय भांडण नाही. धुऱ्याला धुरा काय टेकून नाही. म्हणा मोठ्याने नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. विठ्ठल 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 एकदा तुम्हीच तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. रावणाची बायको मंदोदरी. मंदोदरीला काय होतं, अर्धरात्री स्वप्न पडतं. स्वप्न पडल्याच्या नंतर ती खडबडून जागी होते आणि रावणाला स्वप्न सांगते. काय? मंदोदरी बोले रावणाप्रती, एक स्वप्न देखील म्या राती. नेनो वानरे मिळाले किती शिळा सागर बांधिला. मंदोदरी रावणाला स्वप्न सांगते की स्वामी, मी स्वप्नामध्ये एक घटना पाहिली. हजारो करोडो वानर आणि त्यांनी समुद्रावर दगडाचा सेतू बांधला. कशासाठी? रावणाने काय केलं होतं? रामप्रभूंची बायको पळून नेली होती. सीतेचं हरण केलं होतं. त्यांनी तुमचा भाऊ मारला, तुमचं सगळं सैन्य मारलं आणि त्याने तुमचाही फडशा पाडला. म्हणून तुम्हाला सांगते सीतारामाला परत करा. मंदोदरीचं बोलणं रावण शांत ऐकून घेतो आणि त्याच्यानंतर रावण म्हणतो, मंदोदरी तुला काय वाटलं मी हारणार, मी मरणार? हे मला माहीत नाही. पण ज्या वेळेस माझी आणि नारदजींची दंडकारण्यामध्ये भेट झाली होती ना, त्यावेळेस मी नारदजींना विचारलं होतं की माझा आणि माझ्या कुळाचा उद्धार कशात आहे. त्यावेळेस नारदजींनी मला सांगितलं होतं की रामप्रभूंची भक्ती कर. मी म्हणलं माझ्याच्याने भक्ती होणार नाही. नारदजींनी सांगितलं वैर कर, मेला तरी चालेल पण वैर काही सोडू नको. मी आता गुरूंच्या शब्दावरती विश्वास ठेवला, नारदजींच्या चरणावरती विश्वास ठेवला. मला हे माहीत आहे की माझा उद्धार हा निश्चित आहे. रावणाचा उद्धार झाला. कस काय?
रामप्रभूंच्या हाताने त्याला मरण आलं. आलं का नाही? गुरूंच्या शब्दावरती विश्वास म्हणून त्याचा उद्धार झाला. विठ्ठल विठ्ठल रावणाचा उद्धार झाला, यात नवल नाही. हे तरी पटलं नाही तुम्हाला तरी अजून पुढे जाऊन सांगते. वाल्या कोळाचा सुद्धा उद्धार झाला. चोरी करणारा वाल्याकोळी, लोकांना लुटणारा वाल्याकोळी एकदा त्याच्या पूर्वजन्मेच्या संचिताने नारद जे जंगलातून भजन करीत चालले होते. बघा संत किती महत्वाचे असतात. आणि संतांचं नामस्मरण, संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर सर्व सुख प्राप्त होतं. जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात की त्यांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर मला सर्व सुख प्राप्त होतं. वाल्ह्या कुळाचा उद्धार कसं काय झाला आपण हे बघू. विठ्ठल विठ्ठल लोकांना मारणारा वाल्ह्या कोळी एकदा त्याच्या पूर्वजन्मेच्या संचिताने नारद मुनी जंगलातून भजन करीत चालले होते. नारायण नारायण श्रीमन नारायण